नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला शिवमहापुराण कथा ऐकल्याने काय लाभ झाला ते. शिवमहापुराण कथा ऐकल्याने सगळे पाप नष्ट होते आणि तुमच्या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल, सुख समाधान लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर पडतील. नमः शिवाय. अध्याय 24. श्रीरामचंद्रांची सतीने घेतलेली परीक्षा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे मुने, भगवान शंकर आणि सती या दोघांच्या आयुष्यातील पुढील घटनांचे वर्णन सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, शिव व सती यांनी व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र घालवला. एके दिवशी शिव आणि सती वृषभावर बसून त्रैलोक्यात फिरण्यासाठी निघाले. ते प्रारंभी भूलोके आले. तेथून दंडकारण्यात आले. शिवजी सतीला त्या परिसरामधील सौंदर्य स्थळे दाखवून माहिती देत होते. पुढे त्यांना राम लक्ष्मण दिसले. रावणाने कपटाने सीतेचे हरण केले होते म्हणून राम लक्ष्मण तिचा शोध घेत होते. रामाला शोक अनावर झाला होता. सीता सीता असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत होते. राम लक्ष्मण यांना भगवान शंकराने नमस्कार केला. ते आता पुढे निघाले. त्यावेळी सतीने विचारले, हे प्राणनाथा, आपण जर सर्वांचे ईश्वर आहात, ब्रह्मदेव, विष्णू आदिदेव आपणास नमस्कार करतात. तुम्ही ज्यांना नमस्कार केला ते दोन धनुर्धारी कोण होते? त्यांना पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? शंकर म्हणाले, राम व लक्ष्मण हे सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान आणि महापराक्रमी पुत्र आहेत. राम हा विष्णूचा अवतार आणि लक्ष्मण हा शेषाचा अवतार. राम हा नीलवर्ण तर लक्ष्मण हा गौरवर्ण आहे. साधू रक्षण व दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला आहे. माझे बोलणे पटत नसेल तर तू रामाची परीक्षा घे. शंकराची आज्ञा मिळताच तिने सीतेचे रूप धारण केले. राम हा खरोखरच विष्णूचा अवतार असेल तर आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही असा विचार करून ती रामासमोर गेली. श्रीराम शिवनामाचा जप करत होते. राम म्हणाला, हे सती, तुला नमस्कार असो. यावेळी शंकर कोठे आहेत? आपले रूप सोडून तू हे रूप का धारण केले आहे? श्रीरामाचे बोलणे ऐकून सतीला अतिशय आश्चर्य वाटले. आपण पतिवचनावर अविश्वास दाखवला याचे तिला दुःख झाले. श्रीराम हा विष्णूचा अवतार आहे याची तिला खात्री पटली. तिने सांगितले की मी व शंकरजी भ्रमण करत असताना तुम्ही दिसलात. मी शंकरांना विचारले, आपण त्यांना नमस्कार का केला? शिवजीने मला समजून सांगितले की हा तर विष्णूचा अवतार आहे. मला पटले नाही. आपली परीक्षा घेण्यासाठी मी सतीचे रूप धारण केले. आता मला कळले की आपण विष्णू आहात. माझ्या मनातील सर्व प्रकारचा संशय दूर झाला. शिव हे देवाधिदेव आहेत. सर्व त्रैलोक्य त्यांना वंदन करतात. तर मग आपण त्यांना कसे वंदनीय झाला हे सांगावे. अध्याय 25. शंकराच्याकडून सतीचा मानसिक त्याग. श्रीराम सतीला म्हणाले, हे देवी, पुरातन काळची गोष्ट आहे. शंकराने विश्वकर्माला आपल्या लोकात बोलावले. त्यांच्याकडून मोठी गोशाला बांधून घेतली. एक नयनरम महाल बनवून घेतला. उच्च प्रतीचे सिंहासन तयार करून घेतले. गणपतीसाठी अद्भुत छत्र बनवून घेतले. त्यानंतर देव, सिद्ध, गंधर्व, नाग, गण यांना देखील बोलावून घेतले. अनेक मंगलवाद्य वाजू लागले. वेदमंत्राचा घोष होऊ लागला. देवी श्रीहरीच्या भक्तीने महादेव प्रसन्न झाले. त्यांनी श्रीहरीला वैकुंठावरून बोलावून घेतले. त्यांना सिंहासनावर बसविले आणि सर्व आभूषणांनी विभूषित केले. त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट ठेवला. त्यांना स्वहस्ते अभिषेक केला. शिवजींनी हरीची स्तुती केली. मग ते ब्रह्मदेवांना म्हणाले, आजपासून श्रीहरी मला वंदनीय आहेत. तुम्ही सर्व देवतांनी त्यांना वंदन करावे. माझ्या आज्ञेने सर्व वेद ही श्रीहरीच्या यशाचे वर्णन करतील. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. ब्रह्मादी देवता, मुनी, सिद्ध यांनी श्रीहरींना आदरभावाने नमस्कार केला. शिवजीने सर्वांना विष्णूची थोरवी सांगितली. प्रसन्न होऊन त्यांनी अनेक वर दिले. ते म्हणाले, श्रीहरी, आजपासून माझ्या आज्ञेने तुम्ही सर्व लोकांचे स्वामी आहात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पुरुषार्थाचे तुम्ही अधिष्ठान आहात. तुम्हाला युद्धामध्ये कोणीही जिंकू शकणार नाही. कधी कधी मलाही तुमच्याकडून हार पत्करावी लागेल. अधर्माने वागणाऱ्याला तुम्ही शासन करावे. धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुमचे अवतार होतील. श्रीहरी गोलोकाचे अधिपती झाले. त्यांनी गोपेश धारण केला आणि गोपाळ गायीबरोबर राहू लागले. देवी श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार धारण केलाय. या सर्वांमध्ये मी वयाने मोठा. रावणाने पत्नीचे हरण केले आहे. दुष्ट रावणाचा नाश करून सीतेला परत आणायचे आहे. तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी धन्य झालो. रामाने सतीला नमस्कार केला व ते वनात निघून गेले. सतीला वाटू लागले की आपण पतीला अविश्वास दाखवला. ती जड पावलांनी मागे आली. भगवान शंकर तिची वाट बघत बसले होते. शिवजीने अंतज्ञानाने सर्व वृत्तांत जाणला. पत्नीने अविश्वास दाखविला तर
तिचा त्याग करावा या विष्णू वचनांचे त्यांना स्मरण झाले. शिवजींनी सतीचा मनोमन त्याग केला. सतीला कळले की शिवजींनी आपला मनोमन त्याग केला आहे. तिला अपार दुःख झाले. रुद्र समाधी अवस्थेत गेली. सतीने ते पुन्हा मूळ पदावर आल्यावर त्यांना नमस्कार केला. शिवजीने तिला आसन देऊन आपल्यासमोर बसवले. प्रेमाने अनेक कथा सांगितल्या, पण आपली प्रतिज्ञा मोडली नाही. अध्याय 26. शिव दक्ष यांचा वादविवाद. धर्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, पुरातनकाली मुनिजनांनी पवित्र प्रयाग क्षेत्री मोठा यज्ञ केला. या यज्ञामध्ये सनकादिक मुनी, ब्रह्मज्ञानी, श्रेष्ठ ऋषी, प्रजापती या सर्वांचा सहभाग होता. मी परिवाराला घेऊन तेथे हजर होतो. विविध विषयावर ज्ञानचर्चा सुरू होती. त्याचवेळी यज्ञामध्ये भाग घेण्यासाठी शिवरुद्रगण बरोबर तेथे आले. त्यावेळी प्रजापती दक्षही तेथे आले. त्यांना ब्रह्मांडाचे अधिपती बनवले. त्यांनी मला नमस्कार केला व आसनस्थ झाले. उपस्थित ऋषीमुनींनी त्यांना नमस्कार केला. भगवान महादेव तेथे बसले होते. ते उभे राहिले नाहीत आणि त्यांनी नमस्कार केला नाही. दक्षांना अतिशय राग आला. तो म्हणाला, स्मशानात वास करणाऱ्या रुद्राला मी यज्ञातून बहिष्कृत करतो. त्याला यज्ञातील भाग मिळणार नाही. हे नारदा, क्रोधामुळे विवेक नाहीसा होतो. दक्षाने अभिमानामुळे रुद्रदेवांची निंदा केली. ते परब्रह्म आहेत हे त्याच्या लक्षात आले नाही. दक्षाबरोबर अनेकांनी शिवजींची निंदा केली. ही घटना पाहून नंदीला अतिशय राग आला. त्याचे डोळे लालबुंद झाले. तो दक्षाला म्हणाला, तू मनामध्ये अहंकार धरून महादेवांना यज्ञातून बहिष्कृत केलेस. खरोखर महादेवांच्या स्मरणाने यज्ञ सफल होत असतात. त्यांच्यामुळे तीर्थ पवित्र होतात. त्या शिवलिंगास तू शाप दिला. तो या जगाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहार करता आहे. त्या रुद्ररूप देवाधिदेवाला तू कसा काय शाप दिला? नंदीचे बोलणे ऐकून दक्षाला राग आला. त्याने रुद्रगणांना शाप दिला. तुम्ही आजपासून वेदबाह्य व्हाल. महर्षी तुमचा त्याग करतील. नंदीला अतिशय राग आला. तो म्हणाला, तुला शिवतत्वाचे जराही ज्ञान नाही. तू रुद्रगणांना व्यर्थ शाप दिला. तुम्ही वेदामध्ये पारंगत व्हाल, पण वेदाचा अर्थ कळणार नाही. तुम्ही सतत वादविवाद करत बसाल. कामक्रोधाने युक्त व्हाल. तुम्ही नेहमी दरिद्री राहाल. दान कसे मिळेल याकडे लक्ष राहील. अशा प्रकारे संतप्त झालेल्या नंदीने दक्षाला आणि ब्राह्मणांना शाप दिला. शंकरांनी नंदीला समजावून सांगितले, मीच यज्ञकर्म आहे आणि मी यज्ञाचे अंग मीच आहे. म्हणून तो आत्मनिष्ठ हो आणि स्वस्थ राहा. शिवजींच्या उपदेशामुळे नंदिकेश्वर शांत झाला. शिवजी आपल्या प्रिय पार्श्वासह स्वस्थानी निघून गेले. दक्ष आणि अतिब्राह्मण रागाने निघून गेले. दक्षाची बुद्धी भ्रमिष्ट झाली होती. तो शंकराची निंदा करू लागला. अध्याय 27. दक्षाने आयोजित केलेला महायज्ञ. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, पुढे काही दिवसांनी दक्षाने महान यज्ञाचे आयोजन केले होते. त्यांच्या निमंत्रणावरून देवऋषी, महर्षी आदी सर्व मान्यवर मंडळी तेथे उपस्थित झाली. मला आणि विष्णूलाही निमंत्रित केले होते. आम्ही दोघे परिवाराला घेऊन तेथे गेलो. दक्षाने आलेल्या सर्व लोकांचा सन्मान केला. कनकल तीर्थामध्ये यज्ञ सुरू झाला. भृगु आणि श्रेष्ठ तपस्वी यांचे ऋषित्व होते. भगवान विष्णू अधिष्ठाता होते. त्या यज्ञाचा वेदोक्त विधी मी सांगणार होतो. अनेक ऋषीमुनी या यज्ञात सहभागी होते. दक्षाने गंधर्व, सिद्ध, विद्याधर, 12 आदित्यांचे गण तसेच नागांनाही बोलावले. पृथ्वीवरील अनेक राजे, आपले मित्र व दळभार घेऊन आले होते. वसूही आले होते. सर्वांचे आगमन झाल्यावर दक्षाने शास्त्रविधीप्रमाणे यज्ञदीक्षा घेतली. स्वस्ती वाचन झाल्यावर तो पत्नीसह आसनारूढ आरूढ झाला. दक्षाने सर्वांना आमंत्रण दिले होते, पण शंकरांना दिले नव्हते. यज्ञाला सुरुवात झाली, पण भगवान शंकर नाहीत हे पाहून परमशैव दधीची अतिशय क्रोधायमान झाले. ते सर्वांना म्हणाले, मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. येथे देवेश्वर, श्रेष्ठ तपस्वी असे सर्वजण उपस्थित आहेत, पण भगवान शंकर का आले नाहीत? त्यांच्याशिवाय यज्ञाला शोभा नाही. शिवजींनी सतीसह मोठ्या सन्मानाने आणा, म्हणजे हा यज्ञ पुण्य पावन होईल. दधीचीचे हे बोलणे ऐकून दक्ष म्हणाला, भगवान विष्णू येथे उपस्थित आहेत. असे असताना यज्ञात कशाचीही कमतरता राहणार नाही. लोकपितामह ब्रह्मदेव येथे आले आहेत. इंद्र महान ऋषी येथे जमले आहेत. तर मग रुद्राची का आवश्यकता आहे? ब्रह्माजीच्या सांगण्यावरून माझी कन्या मी रुद्राला दिली. त्यांना विषय काढू नका. त्यांच्याविषयी यज्ञ सफल होई एवढीच माझी प्रार्थना आहे. दक्षाचे अहंकारी बोलणे ऐकून दधीची उठून उभे राहिले व म्हणाले, हे दक्षा, तू एवढा मूढ असशील असे मला कधीच वाटले नव्हते. परम कल्याणकारी शिवजींना तू बोलावले नाहीस, त्यामुळे तू यज्ञ आधीच भंग केला आहेस. तू रुद्राची अवहेलना केलीस, त्यामुळे तुझा विनाश निश्चित आहे. एवढे बोलून दधीची यज्ञमंडपातून निघून गेले. त्यांच्या मागोमाग अनेक ऋषीमुनी निघून गेले. दक्षाला याचे काहीच वाटले नाही. दक्ष म्हणाले, बरे झाले, मला पाहिजे होते तेच घडले. आता तुम्ही सर्व देवाने आणि ब्राह्मणांनी यज्ञ तडीस न्यावा. दक्षाच्या सांगण्याप्रमाणे देव ऋषी मुनीने यज्ञ कार्य पुन्हा सुरू केले. देवतांचे पूजन केले आणि यथाविधी हवन करू लागले. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.